तर ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातली श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय। आगमन मिरवणूक निघालेली आहे, आगमन मिरवणूक पूर्ण झालेली आहे। आता मंदिरात विधिवत पूजा जी आहे ती केली जाते। अगदी रथात बसलेला, थाटात बसलेला श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक जी आहे ती पूर्ण झालेली आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मानाचा पहिला कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपतीची ही मंदिराच्या आतली आपण दृश्य पाहतोय। अगदी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा अर्चा करत गणेशोत्सव पुण्यामध्ये साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली संस्कृती, आपली प्रथा परंपरा जपत पुणेकरांकडून गणेशोत्सव साजरा केला जातोय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ आहे आणि बुधवार पेठेत असलेल्या या मंदिराला वर्षभर खरं तर भाविक भेट देत असतात। मात्र गणेशोत्सवादरम्यान मंदिर आणि त्याची ही सजावट हे पुणे शहरातील मुख्य आकर्षण असतं। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय सांगाल दगडूशेठ गणपती संदर्भात? दगडूशेठ गणपतीची जी आगमन मिरवणूक होती ती संपलेली आहे आणि दगडूशेठ गणपतीची जी उत्सव मूर्ती होती ती आता या उत्सव मंडपात दाखल झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला देखील सुरुवात होणार आहे। श्री रामानुजाचार्य महाराज यांच्या हस्ते या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होईल। जो काही देखावा यंदा करण्यात आलेला आहे तो अर्थात केरळच्या स्वामी मंदिराचा हा देखावा आहे। पद्मनाभ स्वामी मंदिराचा हा देखावा, सुंदर असा हा देखावा तयार करण्यात आलेला आहे आणि याच देखाव्यामध्ये दगडूशेठ गणपतीची मूर्ती आणि एकूण दगडूशेठ गणेशोत्सव हा यंदाचा साजरा होणार आहे। दगडूशेठचा यंदा 133वे हे वर्ष आहे आणि एक विशेष आणि आकर्षण असणारा हा गणेशोत्सव आहे। कारण पुणे शहरातच नव्हे तर राज्यभरातील गणेश भक्त या ठिकाणी हा संपूर्ण आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मोठा उत्साह आणि आनंद या सगळ्या गणेश भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मोठी गर्दी या उत्सव मंडपाच्या बाहेर आणि आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। 11 वाजून 11 हा प्राण प्रतिष्ठापना सोहळा होईल आणि त्यानंतर 12 वाजल्यापासून गणेश भक्तांना हा देखावा खुला केला जाणार आहे। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी हा जो काही उत्सव मंडप आहे तो देखील खुला केला जाणार आहे। मात्र त्यापूर्वी ही जी आगमनाची मिरवणूक पार पडलेली आहे, पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक पार पडताना आपल्याला पाहायला मिळाली होती। ढोल ताशांच्या गजरात, त्यासोबतच पुण्यातला प्रसिद्ध प्रभात बँड यांच्या या सगळ्या सोबत ही आगमनाची मिरवणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या रथामध्ये दगडूशेठची उत्सव मूर्ती बसवण्यात आली होती आणि लक्ष्मी रोड समाधान चौकातही जी काही आगमनाची मिरवणूक होती ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। अगदी वेळेत हा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण करण्याचा जे काही निर्णय किंवा जो काही निश्चय या ट्रस्टने घेतलेला आहे त्याप्रमाणे संपूर्ण वेळेत हा कार्यक्रम पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे 5 मानाचे जे गणपती आहेत त्यातला पहिला आणि मानाचा पुणेकरांचं ग्रामदैवत असणारा कसबा गणपती त्याची देखील पारंपरिक पद्धतीने मिरवणूक पार पडलेली आहे आणि त्याचं देखील आता प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होणार आहे। त्याच पद्धतीने इतर जे काही 4 मानाचे गणपती आहेत त्यांची देखील जी काही आगमनाची मिरवणूक आहे ती पारंपरिक पद्धतीने अगदी पालखीतून जी काही उत्सव मूर्ती आहे ती घेतली देऊन ही संपूर्ण आगमनाची मिरवणूक पार पडत असते आणि त्यानंतर वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते हा प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। अवघ्या 12 वाजल्यानंतर या सर्व